प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, मी काय वर्णन करू संतांचं, वानो या शब्दाचा अर्थ वर्णन मी किती वर्णन करू, माझी वाणी पुरत नाही असं देहूतले मालक म्हणतात. संतांचा महिमा वर्णन करत असताना देहूतले मालक स्वतःहून म्हणतात, माझी वाणी पुरत नाही. इतका संतांचा महिमा मोठा आहे तर तुमच्या माझ्यासारखे 4-2 अभंग पाठ करणारे किती पिठला आटणार आहेत. आपली योग्यता तरी काय, आपली लायकी तरी काय. जिथं तुकोबराय वाणी पुरत नाही असं म्हणतात, तिथं तुमची आमची काय कथा आहे. मस्तक चरणी ठेवी तसे, त्या संतांच्या चरणावर मस्तक ठेवणं हे मी उचित मानतोय. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडाशे. काय अधिकार आहे संतांचा. परिस हा इतका मोठा खडा आहे तो परिसाचा. तो परीस जर सापडला आणि ह्या माईकच्या स्टँडला लावला ते 5-7 किलोचं माईक सोन्याचं होणार. हे मंडपवालं मंडप करणार नाही, ते आमदारकीचा फॉर्म भरणार. इतकी ताकद त्या परिसात आहे. परीस जर एखाद्याला सापडला तो इथे रेल्वेच्या पटरीला लावला तर काश्मीर ते कन्याकुमारी सगळी पटरी सोन्याची होणार. ही ताकद परिसात आहे. पण परीस कधी म्हणतच नाही मी लोखंडाचं सोनं करणार नाही. करतोय. उलटे लोखंडच हरामखोर येतं, हे परिसाकडे जात नाहीत. इतकी नालायक येत, इतकी फुगलेली येतं, इतकी मगरूर झाली ही लोखंडे. समजून घ्या कोणाला म्हणायला होतं. विठाला विठाला परीत जसं लोखंडाचं सोनं करत असताना मोठेपण थोरीव सांडून देतोय, तशी संत नालायकाला सुद्धा चांगलं करतात. आपणा सारिखे करती ताटाळ आपणा सारिखे करीती नाही काळ वेळ तया लागे आपण सारिखे करीती ताटाळ नाही काळ नाही काल वेळ तयाला नाही काल नाही किंवा पुनीत केले विष्णुदासी. संत मात्र किती नालायक असू द्या, तो एकदा संतांच्या सानिध्यात गेला की त्याचा उद्धार करतात. उपमा परिसाची दिली. हा अधिकार संतांचा आहे. बऱ्यापैकी पुढच्या कडव्यात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आम्ही बरीच लोक कीर्तन करतो, पण कल्याण मात्र घरच्या लोकांचं करतो. माणसानं स्वतःहून गुन्हा मान्य केला की पाप कमी लागत असते. गुन्हा करूनही एखादा भडवा म्हणत असेल मी क्वालिटीचा आहे तर यम त्याला इतकं हानीन. विठाला विठाला ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय, चोखोबा राय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सद्गुरू रंगदासजी स्वामी महाराज यांचं जीवन विश्वा करता, विश्वाच्या कल्याणाकरता जीवन झिजलं यांचं. तपश्चर्या असेल, साधना असेल, जप साधना असेल, ह्या नाना प्रकारच्या साधना असतील, अष्टांग योग असतील, हे सगळे विश्वाच्या कल्याणाकरता.
संतांचं भांडवल काय? भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. आपलं भांडवल काय माहिती? जमीन घेणं, मोठ्या शहरात बंगला घेणं, चांगल्या किमतीची गाडी घेणं, घरात सुखसोयी वाढवणं, भौतिक, ही आपली श्रीमंती आहे. पण संतांचं भांडवल काय माहिती आहे का? दुसरा सुखी झाला की संत सुखी होतात. आपलं विचित्र आहे. काय त्यांनी बंगला बांधला हो, गरीब माणसं होते. तुम्हाला काय माहिती आहे काय झालं? त्यांना गवसलं. समोरच्याचं मोठेपण मानित नाही अशी हरामखोर अवलाद आपल्याच जन्माला आली. नालायक नालायक बुजदिल. एखाद्या गरीबाचं पोरग नोकरीला लागाव, काय अभ्यास केला हो त्यानं? हो, त्याचे मायबाप ऊस तोडायला जाते तो. काय अभ्यास केला त्या लेकरानं? ते पोरग नायब तहसीलदार झालं, तहसीलदार झालं, कलेक्टर झालं. असं मोठेपण काय नाही. ते मास्तरच्या घरी पाणी भरीत होतं म्हणून त्याला जास्त शिकिलं. तो बोरच पाडून द्यायचा असताना मास्तरला. मास्तरनं तो पेपरच लिहिला असताना सोमळ्या. म्हणजे दुसऱ्याच्या मोठेपणात पोटात डब्बा उठतो ती आपल्यात येत. आपल्यात आपल्यात आपल्यात. आणि समोरची मोठी झाल्याच्या नंतर आनंद व्यक्त करतात ती संत असतात. भांडवले त्यांचं ते. तुका म्हणे सुख पराविया सुखी, अमृतही मुखी सर्वतसे. हे त्यांचं सुख आहे. आणि अविरत संतांच्या मुखारविंदातून जे जे वाक्य पडल का ते अमृतासारखं होतं. आपल्या तोंडातून कधी कधी भांडकुदळ वाक्य पडू शकतात. एखाद्या माणसाचं जर शरीर वाढ बुवा तर काय म्हणा, दादा रात्रीच्या वेळेला भात खाचावू नका बरं. दादा वेळ भेटला तर चल जा बरं. शरीर संपत्ती फार मोठी गरजेची बरं. असं आपले वा वा काय सुटलास रे. अरे कोकण्या मशिवानी तू पोट झालं. ते लगेच म्हणतो तू ह्या बापाचं खातो का? म्हणजे आपल्या शब्दात भांडण आहे भांडण. इथं यांच्या मुखारविंदातून आली मुखावाटे अमृत वचन, उत्तीर्णता येणे नव्हे जन्म, उत्तीर्णता येणे नव्हे उत्तीर्णता येणे नव्हे जन्म. आली मुखावाटे अमृत वचन, उत्तीर्णता येणे नव्हे जन्म, असा पुरावा आला पाहिजे. ती कोटीची नोट असते. गाता सगळ्यांना येते. गाता तमाशातल्या लोकांना कुठं कमी येते. आजही काही त्याच्या शेवटच्या भराव्या काही काही लोकांच्या कानात येतात. ती शेवटची भैरवी व्हायची. 150 एकर फुकल्या काही काही ना ते ऐकू ऐकू. माणसं पाहिली मी, खूप माणसं पाहिली महाराष्ट्रात. माझ्या आजच्यानं 4200 गाव पूर्ण होतात. अच्छा, मी काय गोळ्या संपल्या म्हणून थोडाच फिरत होतो. खूप लोक पाहिले मी. वारकरी संप्रदायातला भजन्या त्याला पाठांतर असावा. फार मोठी किंमत आहे त्याला. फार मोठी किंमत, फार मोठी किंमत. असो, या संप्रदायामध्ये आचरण आणि अभ्यास या 2 गोष्टीला किंमत आहे. चला, संतांच्या मुखारविंदातून जी वाक्य पडतात ती अमृत ठरतात. आणि कधी कधी ही अमृत घेण्यासाठी काही पांचट माणसं संतांना टाळतात. तर संत विश्वाच्या उद्धाराकरता
करोनी सायास शिकविती. मुद्दाम होऊन संत त्याचा उद्धार करतात. हे सुख आहे संतांच्या जीवनातलं. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, मोठा सायास करून ही जुनाट परंपरा आहे. मला वाटते 100 किती वर्ष झाली, काय 100-125 वर्षाची परंपरा. एवढी मोठी 130 वर्ष ही जुनाट परंपरा. सद्गुरू समाधीधन मुक्त कैवल्य नामनिष्ठ योगीराज रंगदासजी स्वामी महाराजांचा हा उत्सव आहे. आणि गेल्या फार दिवसापासून हा उत्सव चालत आहे. या परमपावन सत्पुरुषाच्या पदस्पर्शाने, त्यांच्या भक्तीने, त्यांच्या या कर्तव्याच्या स्थित प्रणालीने विश्वाच्या मालकाला आळवण्याच्या त्या क्षमतेत एक फार मोठं वजनदार व्यक्तिमत्व पारमार्थिक क्षेत्रातलं, पंढरपुरातल्या मालकाचं आणि विटेवरच्या मालकाचं अंतःकरणातलं रत्न, अशा साधूच्या अधिष्ठानाने समाधीधनानं पुनीत असलेली ही आने नावाची नगरी. आन या शब्दाचा अर्थ पैसा. आन या शब्दाचा अर्थ पैसा. काय आना पाण्याची सोय आहे का नाही असं म्हणायची. आन या शब्दाचा अर्थ पैसा आणि पैसा या शब्दाचा अर्थ लक्ष्मी. लक्ष्मीचं ज्याज्वल्य अधिष्ठान जिथं आहे असं समाधीधन सद्गुरू रंगदास स्वामी. विठाला विठाला आणि नगरीतली सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं ही फार दिवसापासून उत्सव करतात. आता एका आदरणीय व्यक्तीने हा स्वतः उत्सव महाराजांची सेवा करण्याचा योग त्या व्यक्तीच्या जीवनात, त्या बांधवांच्या जीवनात आला. पण एक थोडासा विचार करा सज्जनांनो, 70 ते 80 वर्षापूर्वी हा सप्ताह ज्यांनी चालू केलाय, 130 वर्ष राहू द्या, तिथं फार जुना काळ झाला. पण 70-80 वर्षापूर्वी ही जी परंपरा चालत असेल त्यावेळेला काय सुविधा असतील या डोंगरात. म्हणून हे जी तुमची पूर्वज आहेत का या गावातली, सद्गुरू रंगदास स्वामींची जी भक्त मंडळी आहेत का, ती आत हयातीत नसतील बिचारी, तरी पण त्या सत्पुरुषांनी ही जी परंपरा चालू ठेवली, त्या सत्पुरुषांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला सेवेचा योग, या नामयज्ञाचा, या अन्नदानाचा योग ज्यांच्या जीवनात घडून आला. चांगलं काम करण्यासाठी योग लागतात. मातोश्री सौभाग्यवती बिराताई लक्ष्मणराव आहेर वयाची 65वी गाठली. एका सात्विक सदाचारी पुण्यशील या महाराष्ट्राच्या मातीतील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ज्या व्यक्तींनी केलं, श्री लक्ष्मणराव धोंडीबा आहेर गुरुजी. हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा असतो शिक्षक. असं समजायचं नाही माऊली आपण पकवाद वाजितो, कोणी गायन करतं, कोणी कीर्तन करतं म्हणजे लयच महाराज आहे, असं नाही. याच्यात लपलेले कोट्यावधी महाराज आहेत. कोट्यावधी. शासनानं आपल्याला दिलेला आपल्या ईदभर पोटाला भरण्यासाठी जो मोबदला, त्या मोबदल्याच्या बदल्यात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःची लेकरं समजून जो शिक्षक मोठ्या आदरानं त्यांना ज्ञान भरवत असेल, त्यांना ज्ञानदान करत असेल, तो शिक्षक एक कोटी कीर्तनकाराच्या बरोबरीचा असू शकतो. एक विश्वातला घटक येते. मला आमंत्रित केलं याच्याकरता मी त्यांना चोंभाळतोय हे डोक्यातलं काढून टाका. मला पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय त्याच्याकरता मी नाही कोणाला चोंभाळीत. कोणी आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पाट्यालच्या 30 गाव, आणि तुम्ही काय माझं भलं करणार आहेत.
माझं भलं करणारा पंढरपुरात बसलेला आहे. विठाला विठाला वास्तव गोष्टीच्या बाबतीत वर्णन करणं वक्त्यानं इथपर्यंत बोललं पाहिजे. 4-2 पाकिटात घातले म्हणजे त्यानं त्या यजमानाच्या अंडरवेलीत होऊ नये. तुला कोण्या नरकात टाकावे देवाला पण कळणार नाही. सोमळ्या निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वरवू नये, कीर्ती मानवाची वरवू नये, कीर्ती मानवाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वरवू नये किंवा गाऊ नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. कोणाची स्तुती कशाला करायची? ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. भंगिऱ्याचं वर्णन नाही करायचं, वक्त्याला पाप लागत असते. एक जुनी व्यक्ती आहेत, जुनी व्यक्ती. मला वाटतं यांच्या काळात यांनी विद्यार्थ्यांना चुना मागितला नसेल. जो शिक्षक विद्यार्थ्यांना शिकून जर चुना तोटा मागत असेल तर असं समजायचं त्या परिसरातल्या विद्यार्थ्याचं 10 पिढ्याचं पाप उतू आलंय. यायला तो भेटलाय. विठाला मी बऱ्यापैकी जुनी शिक्षक लोक पाहिली, सात्विक सदाचारी पावन वृत्तीची माणसं. विद्यार्थ्यांना या पवित्र देशातले घटक समजून भविष्यात त्या देशातले ते तारे येतं. मग ते आध्यात्मिक क्षेत्रात जात असतील, व्यापार क्षेत्रात जात असतील, राजकीय क्षेत्रात जात असतील, शैक्षणिक क्षेत्रात जात असतील, वैद्यकीय क्षेत्रात जात असतील, नाना प्रकारच्या क्षेत्रात जात असतील, ते देशातली घटक समजून शिकवणारे एक व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्रातलं श्री लक्ष्मणराव धोंडीबा आहेर गुरुजी. त्यांना 75वी त्यांनी गाठलेली आहे. सौभाग्यवती मीराताई आणि लक्ष्मणराव आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आत्तापर्यंत संसाराची धुरा सांभाळीत आलेली माऊली, जुनाट प्रापंचिक जीवनातले हे रत्न म्हणावे लागतील. आणि मला असं वाटतं बाईचा सर्वात मोठा देव आपला पती असतो. जी बाई बाकीच्या देवायला पाणी घालतील, नवऱ्याला टाईमला भाकर देत नाही का, असं समजायचं ती चुडेलीनच आपल्या गावात आली. राग आला तर हरकत नाही, काय करताल तुम्ही, पुन्हा कीर्तन घेऊ देणार नाहीत, काय करणार आहे दुसरं माझं, त्या मेल्याचं कीर्तन घेऊ नका म्हणे. पण माझ्या माईंनो मी प्रत्येक कीर्तनात सांगतोय, जी बाई दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडती, सगळे देव तिच्या पाया पडतात. लोपामुद्रेचं चरित्र पहा तुम्ही. हे काय गांजा फुक्यान थोडंच लिहिलंय का? ज्याच्या गोळ्या संपल्यात त्यानं थोडंच लिहिलंय. आणि पुराणाला किती महत्व आहे माझ्या देहूतल्या मालकाला विचारा. पहावे पुराणी विचारू. एक दुसरा एक आदर व्यतीत करतो. आपल्या आईच्या 65वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि 75वा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या आईवडिलांचा दीपकराव आणि किरण शेठ करतात. आदर याच्या करताय मायबापाचा उत्सव करणारी माणसं मोठी असतात. तुम्ही पुन्हा म्हणताल बाळा म्हणून तुम्ही माणसाची स्तुती करीत नाही, त्यांची कशी करायला, असं एखाद्या भंगिऱ्याला वाटत असेल तर त्यांना जरा कानातला मळ काढून ऐक. आई वडिलाचं पालन करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडत होते. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराय म्हणतात देहूतले मालक, मी त्याला नमन करतोय, नमन करतोय. नमो तया, कोणा? माता पित्याचे पालन, जो आई वडिलांचं पालन करतोय मी त्याला नमन करतोय. आणि दुसरं नमन, नमो त्या वचन सत्यवदे. ते आपल्याला माहित नाही, पण आज आई वडिलांचा उत्सव करणारे हे कुटुंब, दीपकराव असतील, किरण शेठ असतील,
आणि नवऱ्यानं एखादं काम करत असताना त्याला शुद्ध अंतकरणाने मदत करणं पत्नीचं कर्तव्य असते. तुम्हाला एक सांगू का, 4-2 माणसं चहा प्याला त्यानंच नेत जावा ज्याची बायको ताब्यात आहे त्यानं. ज्याची बायको त्याचं ऐकत नाही का त्यानं सप्त्यातच टप्पू आणला पाहिजे. त्यानं घरी कोणाला नेऊन त्यानं शिव्या तिच्या खाच्या नाही पप्याच्या माईच्या आणि लोकायला बी घालायच्या नाही. पत्नी ताब्यात असती का, मनासारखी असती का, तोच घरी दूध घ्यायला. आता चहा सर्वस्व चालत आलाय, कीर्तनात सांगायचा विषय नाही चहा, पण आता काय, आता ते काही गोष्टी अशा असतात. तेव्हा 5 किलो ज्वारीत जर 1.5 किलो खडे निघत असतील तर त्याला मात्र म्हणायचं, आणि 5 किलो ज्वारीत जर 100 ग्रॅम खडे निघत असतील तर तिला ज्वारी म्हणायचं. पण आता चहा मात्र्याच्या यादीत गेलाय, आपण त्याला कशाला ज्वारीच्या यादीत आणायचा. विठाला 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 विठाला. मग सौभाग्यवती डॉक्टर श्वेतांबरी ताई, सौभाग्यवती शीतलताई ह्या मीराताईच्या लक्ष्मणरावच्या सुनबाई आहेत. इथं बसलेल्या माझ्या माईंनो सांगतोय, सासू सासऱ्याला मायबाप समजा, तुमचे लेकरं तुम्हाला म्हातारपणी गोड सांभाळतील, गोड सांभाळतील, गोड सांभाळतील. राग येऊ द्या तुम्हाला, पण तुमच्या हिताचा राग आहे. माझा काय तुमचा बांधाल बांध नाही, घराला घर नाही, शेजार नाही. आमची काय पोरगी तुमच्या घरी दिली, तुम्ही फुकून दिली म्हणून तुम्हाला रागावून बोलायलोय, असा काही विषय नाही. सासू सासऱ्याची संपत्ती खात असताना मायबापाचा दर्जा समजून म्हातारपणी त्यांची सेवा करा. पंढरपुरातला मालक एके दिवशी तुमचे पडलेले कामं करील, इतकी मोठी ताकद आहे. आणि सासू सासऱ्याची संपत्ती हिसकून घेऊन जर त्याची सोय करीत नसेल तर झोपीत तिच्या अंगावर छत पडल, तिला घरात माती करावं लागेल, तिची घरात घरात. काय अर्थ नाही त्याला. कशाला कीर्तन ऐकायचे, कशाला भागवत ऐकायचे, कशाला प्रवचन ऐकायचे. आपण घरात जी माणसं चांगली वागतात का ती सर्वश्रेष्ठ असतात. एका सुनेनं सासऱ्याला आंघोळ घातली, हो आंघोळ घातली सासऱ्याला. राग येऊ देऊ नका माझ्या माईंनो, येऊ देऊ नका. एका सुनेनं सासऱ्याला आंघोळच घातली नाही, इतकं नाही महाराज, सासऱ्याची कंबर भरली. मी शक्यतो प्रत्येक कीर्तनात इतकं सांगतोय, कंबर भरली सासऱ्याची. नवऱ्यानं म्हणजे त्या माणसाच्या मुलानं पाणी घातलं आणि सुनानं धोत्र सोडलं, घाण धोत्र फेकून दिलं आणि हातानं सासऱ्याची कंबर धुतली. आणि सासऱ्याची कंबर वली, टावेल नव्हता, पदरानं कंबर पुसली. आणि मग वयस्कर म्हातारा सासरा, चालता उठता बसता येत नाही, शेवटची शिमा गाठलेला सासरा, पदरानं कंबर पुसली, दुसरं धोत्र नेसवलं. विचारलं मुलाला, बाळा बांगड्या वाजल्या रे, कोण कंबर धुतली? तुमच्या सुनबाईनं. डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला आदेश केला, देवा आयुष्यभर तुझं भजन केलंय, एकच मागतोय. अरे क्रांती केली रे माझ्या सुनेनं. म्हातारपणी सासऱ्याला बाप समजून माझी कंबर धुतली रे. आई लेकराचं अंग जसं पदरानं पुसते तसं माझ्या अंगावरचं वल्ल झालेलं अंग तिनं पदरानं पुसावा अशी सून मला दिलीस रे देवा. माझ्या सुनेवर जर कधी प्रसंग आला तर तू सुद्धा पवित्र हातानं काम करायला लाजू नको. 27 दिवस लुगडं नेसलं पंढरपुरातल्या मालकानं आणि त्या बाईच्या साड्या धुतल्या. चोखोबाची बहीण झाला सारंधर, वहिनी उघडा दार हाका मारी. राग आला असेल गिरगावच्या बाळ्याचा तुम्हाला माझ्या माईंनो, पण मी पुराण सांगतोय, इतिहास सांगतोय, संत चरित्र सांगतोय. घरातल्या लोकांची सेवा करणं इतकं महत्त्वाचं. आदरणीय दीपक शेटला आणि किरण शेटला, श्वेतांबरीताई आणि शीतलताई प्रपंचात हे करण्यासाठी प्रोत्साहन देतात, मदत करतात. त्यांना कुमार अर्णव, विराज आणि युवांश या परिवाराने हा उत्सव, ह्या उत्सवाचं पुण्य, या सोहळ्याचं पुण्य त्यांनी पदरात पाडून घेतलंय. आणि देवानं तुम्हाला हा उत्सव करण्यासाठी दीपकराव परमेश्वरानं संधी दिली. संधी सुद्धा लागते, पैसे खर्चित नाही असं कोण म्हणतंय? मागच्या
ते 4 महिन्यापूर्वी माझ्या परिचयातली एक व्यक्ती मलेशियाला गेली आणि 29 लाख रुपये खर्चून आलं वाढदिवसाला. 29 लाख रुपये वाढदिवसाला खर्चून आलं. खर्चून तिला इतकं तरी पुण्य भेटलं असेल का त्या भडव्याला? महाराज, आज या परिवारातले पितर, या परिवारातले पूर्वज स्वर्गातून आशीर्वाद देतील या परिवाराला. अरे तुम्ही आई वडिलांचा उत्सव करता, तुमचं कल्याण होईल. कल्याण इच्छेते निरंतर कल्याण इच्छेते दया कोला कल्याण इच्छेते दया कोला कल्याण इच्छेते तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती दया कुळा कल्याण इच्छिते दया कुळा तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते दया कुळा कल्याण इच्छिते दया कुळा. कोणी जास्त इचकी करीन याच्याकरता आताच सांगू, हा अभंग नागपूर प्रतीतला आहे. काही लोक पुन्हा म्हणतील हा शपक आहे, तुम्हाला म्हणतील बरं त्यानं जास्त थुत्र इचकू नये म्हणून आताच सांगतो. तो नागपूर प्रतीतला अभंग आहे आणि हा अभंग धर्मभास्कर वक्ते बाबा आवडीनं घ्यायचे. विठाला महाराज, असं समजू नका की तुम्हाला लोक चांगलं म्हणत असतील. खिंडार शोधणारे लय लोक आहेत. फक्त कुठं खिंडा असावा आणि त्याच्यात काड्या करावं याच्यासाठीच एक वर्ग बसलाय. विठाला परम पावन या परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. माझ्या समाधीधन सद्गुरू रंगदास स्वामींचा उत्सव करण्याचा योग या परिवाराला प्राप्त झाला. मागच्या जन्मातलं फार मोठं पुण्याचं गाठोडं तुमच्याकडे असेल म्हणून माणूस हा सत्कर्मात एखादा आपला संपत्ती खर्चायची असेल तर त्याला फार मागचं पुण्य लागतंय, तर या गोष्टी घडत असतात. पुनश्च या परिवाराला धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला माझे देहूतले मालक म्हणतात की संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. खरंच त्यांची वाणी अपुरी असेल का? हरिनामे ढवळिले जग, विश्व हरिनामानं ढवळून काढले. जाऊ दे, एखाद्या माणसाची काही माणसांना म्हणतात काय हो, त्यानं म्हणलं की लोक ऐकत आहेत. त्यांनी एखादी गोष्ट म्हणा, माणसं ऐकत आहेत, माणसं ऐकत आहेत. तुकोबारायच्या वाणीत किती धमक होती सांगू तुम्हाला. यांचं नाव ऐकिलं, यांचं नाव ऐकिलं. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, गिरगावचा बाळू सुद्धा ज्याला भेटतोय त्याचं नाव यम आहे आणि यमानं यांचं नाव ऐकिलं बरोबर ते थरथर कापतोय. नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे नाम घेता कापे नाम घेता कापे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे तुकाराम तुकाराम काय ताकद आहे लोकांची महाराज. नाव ऐकिले बरोबर. नुसतं यमाच्या पुढं कोणी म्हणलं ना तुकाराम, त्याचं धोतर फाटत होतं. ताकद सांगू, आम्ही माथा दिला पाय, या लोकांनी पाय दिलाय काळाच्या डोक्यावर. आपण सगळी माणसं बेजारीत मोक्षासाठी. मोक्ष सुखा हनुलाता किंवा मोक्षा मा घरी कामारी हे मोक्ष पद तुच्छ केली कारण वा वा. आम्हा जन्म घेणे युगा. भांडे घासायला लावलाय मोक्ष, भांडे घासायला. आमच्या स्वप्नात नाही गणगुळ्या उघडू बेजारीत. हो. आणि ज्याच्या आला असन त्यानं मला सांगावं, मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधितो. इतकं सोपं आहे आपल्याला मोक्ष
मिळणं. यायनं मोक्ष कामाला लावलाय, मोक्ष सुखाला लाता आणल्यात. वजन किती असेल तो भरायचं आध्यात्मिक क्षेत्रातलं. आणि तरी त्यांनी म्हणावा माझी वाणी अपुरी ठरती. त्यार्थी संत किती मोठे असतात, किती मोठे. बेंड केवढी हान लागली, नाद असतो. ज्याला कमी येतं का त्याला लय दाखवायचा नाद. स्वभाव असतो तो, निसर्गाचा स्वभाव आहे तो. विश्वाच्या मालकानं टाकलेलं ते तितकं मेमरी कार्डच असते. ते वटक वटक करणारच ते. डेणकी बारीक सजीव. नीट मराव ना, नदीच्या कडीला मराव, तळ्याच्या कडीला मराव, जिथं वलसर भाग आहे तिथं मराव. रातच्या वातावरण थंड होतं म्हणून गेली बोंबलत डोंगरावर, आणि डोंगर तुमच्यासारखे होते, गेली डोंगरावर. महिना चैत्राचा होता. काय वानू आता न पुऱ्या. चैत्राचा महिना, कडक 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 ऊन होतं. 9 वाजल्याच्या नंतर ऊन तापलं, सूर्याचे किरण तापले आणि जमीन तापली, वरचे किरण तापले. जमीन तापल्यामुळं पोट तापू लागलं, पोळू लागलं, आणि वरच्या किरणानं पाठ पोळू लागली. आता बेंडकी येड्यावानी करू लागली. आता काय करता येते, तिला का पाळता येते. आणि बरीच रात्रभर उड्या मारीत मारीत चांगली गेली 1-2 किलोमीटर लांब. आता पुन्हा नदी सापडेपर्यंत मरल का नाही ती. आणि तिच्या पोटात पिलं होते. तिचा प्रसूत काळ जवळ आलेला होता. शेवटी त्या बेंडकीनं आपला भाव विश्वाच्या मालकाकडे व्यतीत केला. देवा, कुठल्या पापामुळं मला बेंडकाच्या जन्माला घातलंस रे. ते मी जन्म बेंडूकपणात फेडण्यासाठी तयार आहे, पण माझ्या पोटात जी पिलं आहेत का देवा, आता जर पिलांना जन्म दिला तर ह्या उष्णतेनं ते जागेवर मरून जातात. करे दया माझ्यावर देवा, करे दया. काय तिनं देवाला विनंती केली असेल म्हणा, का तिच्या पोटातल्या बालकांचं पुण्य मोठं असेल म्हणा, अल्पायुष्य नसतील म्हणा. तेवढ्या अवकाशात एक सर्प आला. तिने इच्छा व्यक्त केली, पिलांना जन्म देऊन मेलेली लेकरं पाहण्यापेक्षा ते पोटात असताना जर मीच मेले तर निदान लेकरं तरी मेलेली बघायला भेटणार नाहीत. आई होती ती. तेवढ्या अवकाशात एक सर्प आला. मला असं वाटतंय सर्पाला पाहिल्याच्या नंतर बेंडकी भेट असती, पण ही नाही भेली. हिच्या सरळ सरळ मनात आलं, यानं जर मला खाऊन टाकलं तर पिलांना जन्म दिल्यावर लेकरं मेलेली पाहायचा योग संपला. पण त्यानं तिला खाल्लं नाही. त्यानं आळं केलं, मधात घेतली आणि वरून फण्याची सावली धरली. असं केलं असेल का सर्पानं? मग मी गांजा ओढून आलो का? आगाऊस का माझ्या गोळ्या संपल्यात? मी कीर्तनात सांगायलो ना तुम्हाला. तुमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही. सर्पांना बेंडक्या जास्त आवडत्यात. माझं मत हे, सर्प काय दात पाडून बी आलेला नव्हता. तो सर्प काय एकादशी धरीत नव्हता. पण त्यानं बेंडकीला खाल्लं नाही इतकं मात्र पक्क आहे. त्यानं बेंडकीच्या अंगावर सावली धरली हेही करे. प्राण्याची भाषा प्राण्याला कळत असते. आणि त्या सापानं सांगितलं, बाई तुला आता आळं केलंय, म्हणजे पिलंही येडेवानी करीत नाहीत. मला काय पोळायचं तर पोळू दे. माझ्या आळ्यात तू पिलांना जन्म दे. तुला खालून जमीन पोळत नाही आणि वरून सूर्याचे किरण पोळू नये याच्याकरता मी तुला सावली धरली. आता तू पिलांना जन्म दे. मी दिवस माळेपर्यंत तुझ्यापाशी थांबतो आणि दिवस माळल्याच्या नंतर तुझे पिलं टुनटून टुनटून करीत तुला कुठं न्यायचे तुझं तू ठरव. एक नवीन परमार्थात आलेला होता. चावनं गेल्यावर माळ घातली होती त्यानं. चावनं गेल्यावर म्हणजे दात पडल्यावर माळकरी झालता. आणि तो रस्त्याने जात असताना, दात पडल्यावर का होत नाही पण माळी घाली जा तरी पण चांगलंच आहे. त्यानं पाहिलं बेंडकाच्या डोक्यावर सर्पानं छाया धरली. घाम आला सगळा. त्यानं आश्चर्य पाहिलं ना, साप आणि बेंडकाची दया करायला. बळेची सर्पाची या सदना मंडूक वस्ती पावला. बळेची सर्पाची या सदना मंडूक वस्ती पावला. द्वापार युगातल्या पुराणामध्ये जरासंध नावाच्या राजाचा संवाद
भगवान कृष्ण परमात्मा, अर्जुन आणि बलराम दादा त्याच्या घरी आल्याच्या नंतर हा संवाद होता, हा संवाद. तसं या सापाला अनायासे बेडूक भेटलाय आणि त्यानं त्याच्या पोटाची सुधा न भागवता त्याच्यावर दया केली. याचं आश्चर्य ह्या व्यक्तीला झालं. घामाघूम झाला, पळत सुटला होता. एरवीच ऊन होतं, त्यातली ते पाहिल्यावर जास्त घाम आला. साधू बसलेले होते. ते साधू जिथं बसलेले आहेत त्या झाडाखाली, माऊली त्या झाडाच्या पुढे काही अंतरावर एक समाधी होती. जशी ते सद्गुरुनाथांची, रंगदास स्वामींची समाधी आहे, अशी एक समाधी होती. आणि त्या समाधीकडे बघून ते साधू भजन करत होते, तल्लीन होते. तेवढ्या अवकाशात पळत आला. महाराज महाराज महाराज. काय रे, काय काय वानवाता न पुरेवानी सांगतोय, काय झालं रे? काय नाही म्हणे, फार मोठं मी आश्चर्य पाहिलं. काय पाहिलं? सापानं बेंडकीच्या डोक्यावर सावली धरली. मग काय नवलाची गोष्ट आहे? काय बोलता म्हणे तुम्ही नंदुबुवा? आणि साप कुठं बेंडकीच्या डोक्यावर? आता ते महाराजांच्या लक्षात आलं, यानं एकच आश्चर्य पाहिलं ते इतक्या येडेवानी करायले, अजून एखादं पाहिलं याला अटॅक याचा. हो, काही गोष्टी पचण्यासाठी ताकद लागते. बरं, आमचा एक मला मित्र म्हणे, काय तूप खाता हो तुम्ही? जेवायला बसल्यावर 100 ग्रॅम तूप तर एका चपक्यात खाता. मग कधी म्हणायचं, तुमचं काय वा, तूप लय खातात, तूप लय खातात. मी म्हणलं गडे याची बोलतीच बंद करावी. मग त्याला एके दिवशी घरी नेलं. पोरायच्या माईला म्हणलं शेवायचा भात कर. पोरायची माय म्हणजे माझी बायको. तुम्ही पुन्हा इचकिताने कोणाला म्हणलं पोरायची माय? असं मनात संभ्रम नकोय तुमच्या, कशाला वकालत तात्काळ केलेली बरी. तिला म्हणलं शेवायच्या भात कर. शेवाया चांगल्या होत्या, अशा डोक्याच्या केसासारख्या बारीक होत्या. काही शेवाया सगळ्या बायकाला येत नसत्या. काही काहीच्या शेवाया अशा शिजिल्यावर धरूनच खा बोटोळा, अशा चांगल्या शेवाया होत्या. हे खाचं कसं काय कळतं? रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे माहिती आहे. तुम्ही घरचंच खाता, त्याच्यामुळे इतकं काय कळणार आहे तुम्हाला? हे रोज 2 गावचं खातो. बघ, घरच्यांना सांगितलं 2 वाट्या तूप टाक. आम्हाला काय देवीचं तेल देवीला आणि भोत्याला गाईला, कमीत नाही कशाची. खाल्ली. आम्ही गेलो शेतात. म्हणलं आता चला आराम करू. डब्बा घेऊन उसात गेला. 9 वर्ष झालं, पुन्हा आला बी नाही, म्हणला बी नाही तुम्ही तूप खातात म्हणून. कारण ते पचत असतं वय. काही गोष्टी पचण्यासाठी ताकद लागत असते. तेव्हा दुसऱ्याची श्रीमंती पाहत असताना अंतकरणात आनंद व्यक्त करणं, याला सुद्धा ताकद लागते. दुसऱ्याचं दुःख सुद्धा पचवायची ताकद असते. अरे काय परमेश्वराने केलं रे? का देवा, का झोपला असतील रे त्यांचं नशीब लिहित असताना? इतका भाव व्यक्त करणं, याला सुद्धा श्रीमंतीच म्हणत असतात. याला सुद्धा श्रीमंती. आता ते हलक्या काळजाचं होतं बिचार. म्हणलं महाराज, अघटित पाहिलं, बेंडकाच्या डोक्यावर सावली. महाराज म्हणले त्या झाडाखाली जाऊन ये, तिथं सिंह आणि गाय बसलेली होती. त्याला वाटलं गाय असेल जिवंत, पण सिंह असेल प्लॅस्टिकचा किंवा फायबरचा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा. याला पाहिल्याबरोबर सिंहानं इतक्या जोरात गर्जना केली, पूर्ण धोत्र वल्ल झालं घामानं. घामानं पूर्ण धोत्र वल्ल झालं घामानं. बापरे म्हणते, महाराज कसं शक्य आहे? बाजूच्या झाडाखाली जाय, वाघ आणि हरिण बसलेलं आहे. बाजूच्या झाडाखाली जाय, आजा आणि लांडगं बसलेलं आहे, शिळी आणि लांडगं बसलेलं आहे. बाजूच्या झाडाखाली जाय, सर्प आणि मुंगूस खेळायला लागलेत. शांत झाला. महाराजांचे पाय धरले. गुरुदेव एक विचारू, आत्तापर्यंत गेली 40-45 वर्ष झालं फिरत आलोय, असं पाहिलं नाही, इथं असं कसं काय? असं विचारल्यावर त्या साधूचे डोळे भरून आले. जशी रंगदास स्वामींची समाधी होती, अशी तिथे एक समाधी होती. आणि त्या साधूनं त्या समाधीकडे बोट केलं. या समाधीतल्या साधूनं या प्रांतात तपश्चर्या केली. म्हणून या प्रांतात प्रत्येक व्यक्ती वैर विसरतोय, वैर विसरतोय, वैर विसरतोय, वैर विसरतोय. ह्या प्रांताच्या बाहेर गेल्या साप बेंडकाला खात असेल, मुंगस सापासोबत, साप मुंगसासोबत भांडत असेल, शिव गाईला खात असेल, वाघ हरणाला खात असेल, लांडग शेळीला खात असेल, पण या प्रांताचं बाहेर, या प्रांताच्या बाहेर, या एवढ्या भूमीत आल्याच्या नंतर हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात. पशु पक्षी हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात. कारण या ठिकाणी
मुनिश्री एका साधूने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर ती भूमी निर्वैर झाली. भूमीसुद्धा निर्वैर करायची ताकद ज्या साधू ते, म्हणून या साधूचं काय वर्णन करू, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वाणू आता, काय वाणू आता, काय वाणू आता, काय वाणू आता, ना पुरे वाणी. काय वाणू आता, ना पुरे वाणी, काय वाणू आता, काय वाणू आता, न पुरे वाणी. काय वाणू आता, न पुरे वाणी, काय वाणू मस्तक चरणी, मस्तक चरणी ठेवित, मस्तक चरणी मस्तक चरण ठेवित, मस्तक काय बनू आता, काय बनू आता, काय बनू आता, न पुरे वाणी. काय बनू आता, काय बनू आता, काय बनू ताकद आहे राजू. एखाद्या महाराजाने आत्ताच्या कीर्तनकारांना जर मनात आणलं तर किती लोक माळकरी करीत. तात्या असतील, गुले बाबा असतील, हे जुनाट लोक परमार्थात. यांनी जर मनात आणलं हजारो लोक ते माळकरी करू शकतात. कारण आजही त्यांचं काम चालू आहे, करत राहतात. ते 75व्या वलांडल्या वाऱ्या करतात. पुण्यवान लोक आहे ते. पण माझे देहूतले मालक म्हणतात, काय वाणू आता न पुरे वाणी. मांस खाणाऱ्याला माळकरी करणं थोडंसं एखाद्या वेळेस परिवर्तन करत करत साहजिक होईल, पण आस्ती खाणाऱ्याला माळकरी करणं इतकं सोपं नाही. आस्ती म्हणजे हाडं, हाडं. अशी 8 राक्षस होते, 8. यानं मांस खाल्लंच नाही, आस्तीच खाल्ल्या. भक्षन्ति पंजरायो निशाचरम कृतुजयाः क्रता त्रिता भयस्थितोयम निशाचरस्ततो नैवम गिरगावकर लिखितम. आस्ती पचवणारी नालायक, आस्ती. पण अशा आस्ती पचवणाऱ्या निशाचरांना मुक्त केले राक्षसा.
नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. मारुतीरायाच्या सानिध्यातले वानर हे राक्षसांच्या सानिध्यात गेल्या आस्ती खाणारे आठीची आठी राक्षस तसे 12 होते. 2 वेगळ्या साधूंनी मुक्त केले, 2 मारुतीरायानं मारून मुक्त केले. हो, आणि हे 8 मारुतीरायाच्या सानिध्यातल्या वानरांनी मुक्त केले. माझे तुकोबाराय विचारित होते, काय भक्तीच्या त्या मज दावाव्या सुभटा. मारुतीराय अशी काय ताकद आहे हो तुमच्याकडे. माझ्या लहानपणी काही महात्मे कीर्तनाला आल्याच्या नंतर एक पोतभर माळी पुरत नव्हत्या. काय समाज वारकरी केला. इकडे खाले नवापूरच्या बॉर्डरच्या जवळ महाराष्ट्र संपतो जामदे नावाचं गाव. पारधी समाजाची माणसं कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून योगीराज महात्मा वारकरी होऊन गेले. आधर्यो त्यांनी हजारो माणसं वारकरी केले. संप्रदायात लोकांचं फार मोठं योगदान आहे. माऊली नंदुबा आपण जरी परमार्थ करत असेल तरी या लोकांनी परमार्थ केला म्हणून आपल्याला महाराज परमार्थ करता येतोय. ह्या लोकांनी जर परमार्थ टिकेला नसता ना तर आपल्यात ऊसातल्या डुकरात काही फरक राहिला नसता, हे लक्षात ठेवा. म्हणून मोठ्या लोकांची किंमत केली पाहिजे. परमार्थातली जी जुनाट लोक आहेत का, या जुन्या लोकांची किंमत करा. देव आपल्याला मोठं मोठं करील, मोठं मोठं करील. मी वाचनाचा छंद मला फार मोठा आहे. मला वाचण्याची आवड निर्माण झाली. वैकुंठवासी माधव महाराज मगर, सूरजखेडकर आणि धर्मभास्कर वक्ते बाबा हे पुराणातले बादशाह होते. मी वक्ते बाबांना पाहिलं पण माधव महाराजांना बघितलं नाही. ते आमच्या भागातली महात्मे होती, एवढी मोठी अधिकारी व्यक्ती. असं वाटायचं काय किती बोलते ती लोक. 250-300 पानाचं लिखाण सापडलं. काय अभ्यास केला असेल या लोकांनी. माधव महाराजांनी गाथा नवनीतलेलं. काय सुविधा होती महाराज. आता एक बोलता बोलता कडवं माझं मागं पुढं झालं तर लगेच तुम्हाला कळालं. गाथा नव्हता तुमच्याजवळ, मोबाईल होता. या काही भजनेला अभंग विचारायचं काम नाही. आता सोय मला सांगा 60-70 वर्षापूर्वी माधव बाबांकडे काय असेल. आज गाथा नवनीत वाचिल्यावर लाखो कीर्तनकार तयार होते. काय लोक आहे ती. याच्याकरता मला वाचनांचा छंद निर्माण झाला, आवड निर्माण झाली. तो भाग सोडून द्या. पण मोठ्या लोकांमुळे आपल्याला मिळते. याच्याकरता मोठ्यांची किंमत करायची असती. तुकोबारायांनी मारुतीरायाला विचारलं, मारुतीराय ही वानर आहे, ती वानर यांनी ही 8 आस्ती खाणारी राक्षस मुक्त केली. मारुतीरायांनी सांगितलं त्यांना विचारा ना तुम्ही विचारा, त्यांना विचारा. कधी कधी काय होतं माहिती आहे का, माणसं स्वतःवर मोठेपणा घेते. आमचा एक मित्र भेटला, ते म्हणला महाराज मी 200 लोकांना माळी घातल्या. एकदा ऐकलं मी. पुन्हा एकदा भेटला, महाराज मी 200 लोकांना माळी घातल्या. पुन्हा ऐकलं. तिसऱ्यांदा म्हणला महाराज मी 200 लोकांना माळी घातल्या. चौथ्यांदा म्हणला महाराज मी 200 लोकांना माळी घातला. मी म्हणलं तू 200 लोकांना माळी घातल्या पण तुझे वडील तर बिन पाण्याची पितेत. तो लोकांच्या चुली सारिल्या. बापाला माळ घाल ना तू. तेव्हापासून त्यानं म्हणणं बंद केलं. महाराज महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी, आवडून पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ते मारुतीराय होते. मारुतीरायनं विचारलं तुकोबाराय मालक, देहूतले मालक तुकोबाराय त्या वानरांना विचारा ना. मग तो पुष्पदंत असेल, तो साक्षीदंत असेल, तो गयभान असेल, तो कीर्तिध्वज असेल, तो अंगसाक्षी असेल, तो नदीतनय असेल, तो पियुष पारखी असेल. वानरांची नावं सांगतोय, मंगिऱ्याची नाही, वानरांची सांगतोय. वानरांची ही असतील. मग तुकोबारायांनी विचारलं का रे तुम्ही आस्ती हाडं खाणाऱ्या राक्षसांना मुक्त केलंय, काय तुमच्यात पावर आहे. काय बोलावं त्यांनी. माऊली बोलले नाही, रडू लागले. तुकोबारायांनी विचारलं बाबांनो तुम्हाला हा प्रश्न केल्यावर तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय, माझा प्रश्न वापस घेतो. नाही म्हणे तुम्ही आम्हाला खोटी उपमा देता याच्याकरता रडू येतंय. आम्ही यांचा उद्धार केला नाही. अरे मग तुम्हीच त्यांना मुक्त केलं ना.
तर त्या वानरांनी सांगितलं देहूतले मालक आम्ही केलंय, पण आमच्यात जी पावर आहे का ती पावर मारुतीरायन दिली. म्हणून तुकोबाराय शरण शरणजी हनुमंता. तुकोबाराय विचार करतात वानराच्या कुळातला साधू. पैठणचे मालक एका ठिकाणी सांगतात येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. मला वाटतंय सद्गुरू रंगदास स्वामींनी श्रावणातला एक सप्ताह सुरू केलेला आहे ना, बजरंग बलीचा सप्ताह. अरे जे अधिकारी लोक आहे वैष्णवात मारुतीराय अतिश्रेष्ठ, आणि त्या मारुतीरायाच्या संगतीतल्या लोकांनी राक्षसांना मुक्त केलं. याच्या पलीकडे सांगू का, तुका म्हणे नळा सागरी तारियेल्या शिळा, दगडाला सुद्धा तरवण्याची ताकद यांच्यात. पावर कोणाची? मारुतीरायाची. मग ज्या मारुतीरायाच्या सानिध्यातल्या वानरांनी हाडं खाणाऱ्या राक्षसांना मुक्त केलंय, दगडांना तरवलंय, पाला खावोनी या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी, बांधियला सेतू सिंधुवरी, पैसे नाही घेतले पाला खावोनी या वाहिले पर्वत. आणि या वानरात ही पावर यावी, एवढी ताकद मारुतीरायाची. मी काय म्हणून यांचं वर्णन करू. काय वानो आता न पुरे, काय वानो आता न पुरे, काय वानो आता न पुरे, काय वानो आता न पुरे. मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे. बोला काय वानो आता न पुरे वाने, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे. वानो आता पुरे वाने, मस्तक चरणी ठेवितसे. तुकोबाराय वर्णन करत असताना म्हणतात मी किती वर्णन करू, यांच्या पाया पडलेलं बरं. एवढे अधिकारी लोक आहेत. मी 9 पर्यंत जे जे तुम्हाला मला बुद्धी देताल, आशीर्वाद देताल, त्याच्यावर बाळू बोलण्याचा प्रयत्न करील. पण हातातल्या बांगड्या कधी आरशात पाहायचा नाही. हातीच्या कंकना दर्पण कासया, बांगड्याची एक बाई आरशात बघू लागली. म्हणला आरशात बघणं चतुरा, असा हात धरण पाय पुढं बांगड्या. हातातल्या बांगड्या आरशात बघायची काय गरज आहे. सोपा पुरावा सांगतो. होणाऱ्या आमटीला 16-17 क्विंटल खोबरं लागतंय. किती गावच्या करंज्या होत्या माई इतक्या खोबऱ्यात खिसल्यात. महालक्ष्म्याला दिवाळीला खोबऱ्याच्या खिसाच्या करंज्या करतात ना, ते असे जर खोबरं खिसलं तर तालुक्याच्या करंज्या होत्या, तालुक्याच्या. आणि तितकं खोबरं साधूच्या पंगतीला एका आमटीला लागते, एका आमटीला. सोपा मुद्दा. आपल्या महाराष्ट्रातला कोण श्रीमंत मेल्यावर एवढी पुण्यतिथीचा उत्सव होईल? कोण श्रीमंत? रावणा इतका तर म्या नाही ऐकिला. रावणाची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतो. कोटी घराचे ते काशाणी तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. कोटी घराचे काशाणी तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी, शुद्ध आमच्याकडे नथुराम बाबा केळकर होऊन गेले, नामधारक होते.
फार महात्मा. असा पुरावा द्याला की ते म्हणायचे कोटीची नोट. वाघ आहे प्रमाणातलं. 7 कोटी घरं शुद्ध जाबुनंद नावाच्या सोन्याची होती. एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 22.5 क्विंटलला तालुक्यातल्या बायाला नेकलेस होत नाहीत का? आणि ज्या बाईला नेकलेस दिला ती बाई दुसऱ्याला मतदान हाणती का? ती पप्याच्या बापाचं तर मुंडकं दाबीन. दाब नाही तर बटन तू या उभ्या आयुष्यात फुटका मनी घेतला नाही. नेकलेस आला 5 तोळ्याचा, दाब न मुंडकं, दाब नाही. आणि आता रावण उभं राहिलं त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची माय व्याली? 7 कोटी चौकटी गुणिले 22.5 क्विंटल सोनं. त्याची पुण्यतिथी करतं कोणी? मग आपलं कोण्या झाडाचा पाला आहे? काय परंपरा आहे? घरात एक माणूस असला की 1 किलोच्या भाकरी. पत्रक काढायचं काम नाही, कोणाला सांगायचं काम नाही, माईकवर सूचना द्यायचं काम नाही. घरात जन्माला आलेल्या लेकराची पण 1 किलोची भाकरी. 5 असतील तर 5 किलोच्या भाकरी आणि 1 किलो देवाची भाकरी. परिसरातले किती लोक येऊ द्या. एक छोटा डोंगर होता सनमावली भाकरीचा, एक डोंगर छोटासा. मग मला सांगा, या कलियुगामध्ये लग्न झाल्या झाल्या पोरगी म्हणती 2च तोंडन खिचडीन बोंड. ती नवऱ्याला म्हणती, बाई आत्याबाईची साडी मी धुणार नाही, मामांजींचं धोतर मी धुणार नाही. नको बाई, आपल्या हाताने इतकं शक्य नाही. आपण 2घच जण नगरला राहू, 2च तोंडन खिचडीन बोंड. त्याची प्रॉपर्टी खाऊन जर सुना असं म्हणत असेल. हा, किचन कशामुळे नाव पडलं माहिती का तुम्हाला? पूर्वीच्या काळात आपली भाषा लय वजनदार आहे हो. महाराष्ट्राची, या भारत देशाची भाषा इतकी वजनदार आहे. ही भाषा म्हणजे सगळ्या भाषेंची राणी आहे. म्हणून माझ्या आळंदीतले मालक म्हणले, माझा मराठाची बोल अमृतातेही पैजा जिंके. पण आपल्या भंगिऱ्यानं आपली फुकून दिली आणि दुसरी अंगाव घेतली. माझं मत आहे, किती भाषा येऊ द्या पण आपली सांभाळून. 56 भाषा 56 येत होत्या मालकाला, पण वर्णन या भाषेचं केलंय. आपलं सांभाळलं पाहिजे. लई गोड भाषा आहे आपली, लई गोड भाषा आहे. सगळ्या भाषेंची महाराणी आहे, मालकीने आपली भाषा. एवढं वजन या भाषेमध्ये. काय सांगत होतो? किचन. पाकगृह हा फार शुद्ध शब्द. रातच्या कोणी जरी पाहुणा आला उपासी तर 2 तरी भाकरी टोपल्यात सापडतात, त्याला पाकगृह म्हणतात. घरात कोणीच उपाशी राहत नाही, त्याला स्वयंपाकघर म्हणतात. आणि दोघायपुरताच स्वयंपाक, दोघायचीच किचकिच चलती, त्याला किचन घर म्हणतात. फक्त दोघायचीच किचकिच, पुन्हा दुसरा कोणीच नाही तिथं. 2च तोंडन खिचडीन बोंड. हा काळ आत्ता चालू आहे, आत्ता चालू आहे. आत्ता पाहतो आपण, पाहतो चालू आहे. एखाद्याला म्हणलं, का रे नेहरी? काय नाही, तिचं आवरलंच नव्हतं. आणि तिला सकाळी उठायला काय सूर्यवंशी आहे का ती? तिला कळत नाही का तुला पहाट काल्याच्या कीर्तनाला जायचं, एखादी चपाती एखादी भाकरी टाकून द्यावा, जरसं उपीट करून द्यावा, जरसे पोहे करून द्यावा. नाही महाराज, कसं आहे, तिचं आवरतच नाही, दात घासायला वेळ लागते. आणि काय होतंय, उठलं की इचकलेली केस पुन्हा ती दाताळ घेऊन इचकी. आसोलीने म्हणलं तुझी बायको, आसोलीने इतका वेळ लागतो तिला झिपऱ्या इचकायला? तू नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय नालाय का? तुला इतकी भंगिरी भेटली. विठाला तुम्हाला एक सांगू का, बाईनं उठल्याबरोबर कोण्या देवाची पूजा करायचं ते नंतर पहिली विचार पूजा करायची, आपल्या मालकाला जेवायला काय लागते. त्या बाईला मी पतिव्रता म्हणतोय, तिला पतिव्रता म्हणतोय. संसारात 6 गोष्टी भेटतात, त्याच्यात 1 नंबरची गोष्ट जीवनात पत्नी चांगली भेटणं. त्याला वनवासात पण स्वर्ग असतो. हो, नाही तर कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. मला घोडी होती शेतात जायला, होती म्हणजे आहेच. 4 पायाची घोडी आणली, एक बसून पाहिलं तिच्यावर. 3 चाली येत होत्या, पहिली दुसरी तिसरी. 45-55च्या स्पीडनं घोडी चालायची. इनाम द्याला घोडीवाल्याला, चल म्हणलं घोडी देऊन टाक, शेतात येडा करायला. पण घोडीला एक खोड होती, नंतर कळालं पैसे द्यायला ते निघून गेलं. मी घोडीवर बसल्यावर घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती.
बोरी अशी लोंबकळलेल्या असतात ना, लगाम आखाडा होटाळीतून रक्त निघलं तरी ती बोरी घालून जात होती. मी उडी हाणली त्या दिवसपासून ठरलं हिच्यावर बसणं नाही, आपण पायंदळ गेलं पाहिजे. आमच्याकडे एक महात्मा होते दिंडी क्रमांक 15चे मालक. ते म्हणायचे आयंदळ घोडीशे पायंदळ भाला, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकुशे रांडका भाला. विठाला पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक येतं. एक चाक जर लहान मोठं झालं ना तर किती बी गाडी चांगली असू द्या पलटी होत असते, पालती होत असते. म्हणून माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. आपण ज्या दिवशी पाणी ग्रहण केलं अंतरपट सुटलाय, अंतरपट सुटलाय. मंगळसूत्राच्या बाजूला 2 मणी असते, एक बापाकडचं गोत्र असतं आणि एक सासऱ्याकडचं गोत्र असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशे कानना. आता ओरिजिनल मंगलाष्टक म्हणू दे ना देवबापाला. ते देवबापा बिचार गपची उभं राहते, दुसरेच म्हणते ताई ग बाई ग बाई ग. मी म्हणलं तू कोण मेलय आम्हाला नुकती खाऊ दे ना. नवरी नवरदेवा संग जाताना रडणं आणि तू कशाला इवळ्या लागला इवळ्या. महाराज आपल्या संस्कृतीचं मात्र करणाऱ्या भडव्याला यम कोण्या नरकात टाकील त्याचा मेळ नाही. अरे तुला म्हणायचं ना मंगलाष्टक म्हण ना, पण पुराणातलं म्हणणं, आपल्या संस्कृतीतलं म्हणणं. अहो भंगार गोळा करणारा मुस्लिम बांधव, भंगार गोळा करणारा मुस्लिम बांधव तर श्रीमंत मुस्लिम बांधव यांच्या संस्कृतीतले नियम मोडत नाहीत. हो नियम मोडत नाहीत. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, गरीबातला गरीब मुसलमान जर मस्जिदीत गेला तर टोपी घालून जातो. आपले किती दाखवायचे डुकरा आणि बिना टोपीचे फिरणारे. हा तुझ्या बापाची जी आगिरी आहे का, अरे ज्ञानोबा आहे तुकोबारायची परंपरा आहे. ही परंपरा तू संप्रदाय सांभाळ, नाही तर पूर्वज नरकाला जातील हलकाटा तुये. विठाला वजनदार भाषा आहे आपली. काय सांगत होतो असू दे. डोंगरासारख्या भाकरी 13-14 लाख रुपये आमटीचा खर्च आहे. आता जर एखाद्या ठिकाणी गावात सांगितलं नाही एखाद्या तर ते सुरुवातीला म्हणीन बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात. कारण त्याला काय माहिती, ते तिथल्याच वड्याचं पाणी पितंय, त्याला लांबची नदी माहीतच नाही ना. म्हणून फिरणं गरजेचं आहे, म्हणून फिरणं गरजेचं आहे. मी त्याला म्हणीन रातच्या कीर्तनात नारळ दिले, त्या नारळातले हे 2 कागद तुला घे, हे तिकीट खर्च कर आणि एकदा तू आने नावाचं गाव पाहुणे बरं. सद्गुरू महाराजांची समाधी, स्वामी महाराजांची समाधी पाहुणे, तुला इथं कळल इथं किती लाखाची आमटी लागती. हो 1-2 लाखात बापाचं श्राद्ध घातलं. कसं काय श्राद्ध झालं? मी म्हणलं बापाचं श्राद्ध पोरगं नाही घालायचं तर कोतवाला घालीन का? इतका मोठाडपणानं सांगितलं. मोकार टेकन चौघीत लुगडं एक. मगाशी मला यजमानानं सांगितलं त्यांनी, दिलीपरावांनी, महाराज आमच्या इथं आमटीचे नंबर लागलेत, 10-20 वर्षापर्यंत नंबर आहेत त्या आमटीसाठी. म्हणून नाईलाजानं या सप्ताहात आमटी स्वीकारावं लागती. मला एक सांगायचंय, तानापाणी झाल्यावर बापाचं श्राद्ध करायला पैशावाला सुद्धा विचार करतो, महाराज यावर्षी जरा सोयाबीनला भाव नाही, कपाशीला शासन काही भाव व्यवस्थित देईनं, आणि पावसाने वातावरण सगळं कांदे विस्कटून गेले, आणि का नाही यावर्षी जरा श्राद्ध एकच पाहुणा जीव घालतो. बापानं प्रॉपर्टी कमीली तरी पण आपण असं म्हणतो का नाही? 130 वर्ष झाले ही परंपरा जशाला तशीच चालू आहे. ह्या परंपरेचं वर्णन करत असताना आमची वाणी पुरती का नाही? मस्तक चरणी ठेवी, मस्तक चरणी ठेवी, मस्तक चरणी ठेवी.
थांबलाय का? हो. सांगा बरं वेळेत. त्रास न पण आपला बांध आला की वळीला पाहिजे, दुसऱ्याच्या शेतात नाही घालायचं. अष्टांग योगातले साधू स्वामीजी कडकडत्या थंडीत बारवात बसायचं. चैत्राच्या कडकडत्या दुपारच्या उन्हात भवताल गौऱ्या पेटून अग्नी साधना करायची. काय लोक होते, देहावरची आसक्ती संपलेली लोक होती. विटेवरच्या मालकासाठी, काशीतल्या मालकासाठी, भजन करण्यासाठी प्राप्त झालेला देह असं समजून अविरत विटेवरच्या मालकांची, समाजाची, विश्वाच्या कल्याणाची साधना करणारी लोक. असा एक महात्मा 1949ला या पवित्र भारत देशामध्ये 4 पीठ आहेत, त्याच्यापैकी एका पीठाचे ते शंकराचार्य झाले 1949ला. 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य झाले. त्याच्यानंतर शंकराचार्य पदाचा राजीनामा देऊन टाकला, दुसऱ्याला त्या पदावर बसलं आणि आपण साधने करता निघून गेले. 360 तीर्थ सांगितले. मी म्हणतो म्हणून ऐकायचं नाही. पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाट, पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाट. तीर्थे घडते 360, 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 तीर्थे घडते 360. पाहता देऊळाची वाट, सिंक घडली 360, सिंक घडली 360. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ पाहिली की 360 तीर्थ केल्याचं पुण्य, स्नान केल्याचं पुण्य. ती चंद्रभागा डोळा देखलिया. 360 तीर्थ सांगितले. नद्या त्याच्यापैकी 350 सांगितल्या. 3437 उपनद्या सांगितल्या. अशा एका तीर्थराज मा नर्मदा मैया की लाखो लोक तिची प्रदक्षिणा करण्यासाठी बेजार येतं. अशा नर्मदेच्या तीरावर अनुष्ठानाकरता स्वामी राम बसले. ते शंकराचार्य होते. तापाताप 2-3 गोष्टी सांगतो आणि पूर्णविराम करतो. अनुष्ठानाला बसल्याच्या नंतर दुपारी 12:30-1च्या नंतर अनुष्ठान सुटल्यावर एक भुगतो. एकदा जेवावं लागतंय. जंगलात मधुकरीला काय नाही, कांती भिक्षा मागायची असेल, कांती भिक्षेला विशिष्ट प्रकारचं वारकरी संप्रदायात नाव प्राप्त झालं. ज्ञानोबराय तुकोबरायमुळं त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी. हिचं पुराणातलं नाव आहे कांती भिक्षा. शिजलेली पदार्थ मागणे याला कांती भिक्षा म्हणतात. आणि माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने त्या भिक्षेला नाव ठेवलं मधुकरी. काय मोठ्या माणसांच्या शब्दात वजन असतं राजू. काय वजन आहे, काय नाव आहे ते मधुकरी. पण नर्मदा मातेच्या परिसरात जंगल होतं. तो परिसर कुठं मागायची भिक्षा. पण पहिल्या दिवशीचं अनुष्ठान संपलं, दुसऱ्या दिवशीचं अनुष्ठान संपलं. काही लोक प्रदक्षिणा करत असताना झाडाचं फुल तोडीत होते आणि स्वामी रामांच्या पुढ्यात टाकत होते. प्रदक्षिणा करणाऱ्यांनाच खाला नव्हतं तर त्यांना काय देतील. पण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी स्वामी रामांचं अनुष्ठान सुटल्याबरोबर 1 वाजता नर्मदा मातेमध्ये वंजळ घालून पाणी पित असताना 4-5 फुटाच्या अंतरावर पाण्याच्या पात्रात एक हात वर येतो आणि त्या हातावर सोन्याचं भांडं होतं आणि त्या भांड्यामध्ये शुद्ध गाईच्या दुधाची खीर होती, तुपाची खीर होती. आणि आवाज दिला, राम राम बाळा राम. तो आवाज होता अनंत पाप्याचं
पाप शालन करणारी पवित्र नर्मदा मैया. बाळ म्हणत होते स्वामी रामांना, बाळाराम ही खीर घेऊन टाक. स्वामी रामांनी ती खीर पात्रावर घ्यायची, बऱ्यापैकी प्रवासी आले त्यांना वाढायची, सगळ्यांचं जेवण झाल्यावर पात्र पुन्हा हातावर ठेवून द्यायचं. हात नर्मदेचा अदृश्य होत होता. 1964 गोष्ट आहे. फार दिवस आहे का? 64. प्रत्यक्ष नर्मदा खिरीचं पात्र देत होती. अनुष्ठान संपलं, पात्र त्याच पाण्यानं धुतलं आणि ते पात्र हातावर पालथं घातलं, कायमचं पात्र अदृश्य झालं. म्हणजे या भारत देशातल्या सद्गुरू रंगनाथ स्वामी सारख्या संतांना, स्वामी रामांना अनंत पाप्यांचं पाप धुणारी नर्मदा माता खिरीचं पात्र देत होती. काय वानवाता न पुरे वाणी. काय ताकद महाराज. या नैनितालच्या अरण्याच्या प्रांतामध्ये निमकरोली नावाचे महात्मा होऊन गेले. सद्गुरू रंगनाथ स्वामींमुळे सांगतोय. समय जाणं आपल्या संप्रदायामध्ये ज्या तीर्थाचं महात्म्य, तिथलं वास्तव्य, तिथलं स्थान महात्म्य, त्याच्यावर बोलणं हा संप्रदायाचा नियम आहे. हो, एक जणाला 22 वर्षाच्या नंतर पोरग झालं आणि त्याच्या पोराच्या बारशादीचा अभंग घेतला, झाला प्रेत रूप. पाकिटन नारळ तर दिलंच नाही, पण महाराजच आणला. जे ठाई केला वास. आपण कुठे येत आज? संतांच्या भूमीत आहेत. मग इथं वर्णन संतांचं करायचंय. वैकुंठवासी ज्ञान भास्कर रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, पंढरीची वारी जवळ आली, 15 दिवसानं कीर्तन कशाचं असू द्या, श्राद्धाचं असलं तरी 20 मिनिटं वारीवर बोलायचं. कार्तिकी वारी असेल, चैत्रवारी असेल, माघवारी असेल, कार्तिकी आळंदीची असेल, बिजेचा उत्सव असेल, षष्टीचा उत्सव असेल, हे जवळ आले, कीर्तनकारानं कशाचं, वास्तूचं कीर्तन कर, श्राद्धाचं कर, पुण्यतिथीचं कर, कोणतंही कर, पण 20 मिनिटं त्याच्यावर बोललं पाहिजे. ती गोष्ट जवळ आली की हा समय वारकरी संप्रदायाला दंडक लावून दिला. आपण तर साधूच्या समाधीपाशी आहे. निमकरोली नावाचे महात्मा होऊन गेले. या महात्म्याच्या भेटीला भारत देशातला एक 64ला बिल्डर भेटायला गेला. 1964ची गोष्ट. एक फार मोठा बिल्डर होता. तो भेटी करता गेला तर त्यानं म्हणे 2-4 सुटकेशी पैसे नेलते. तर खालून गावापासून महाराजांच्या आश्रमापर्यंत जायला 4 मुक्काम लागायचे आणि सुटकेशी भरून नेल्या. तर ते महाराजानं दर्शन घेतलं आणि त्या सुटकेशी देऊन टाकल्या. महाराज म्हणले, वा बरं आहे कर तुझं. ते हिंदी भाषेत होते. म्हणले चांगले महाराज, ठीक आहे. काय आणलंस मला भेट? हे इतके पैसे आणलेत. महाराजांनी त्या सुटकेशी उघड्या, त्याच्यातले सगळे पैसे काढले, खाली आथरीले आणि महाराज त्याच्यावर बसले. महाराज बसल्याच्या नंतर 5-4 मिनिटाच्या नंतर ते सगळे पाल्यावानी पैसे फेकून दिले. तर तो बिल्डर म्हणे, स्वामीजी हे तो लक्ष्मी बोले पैसा आहे. अरे म्हणले माझ्या काय कामाची? हे तू आणलेल्या 4 सुटकेशी पैसे जर धुनीत टाकले तर लगेच जळून चाललेत. म्हणजे शेकही भेटणं, त्याचा शेकही भेटणं. बर, जळून गेल्यावर त्याची राख आम्ही लोक अंगाला लावतो तर राख पडणं, त्याचा शेक भेटणं, त्याची राखही पडणं, आणि अंगाखाली घेतलं तर नरम लागणं. तिसरा मुद्दा सांगू, असे 19 आहेत, पण बस झाले. सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर ऍक्शन येत असते. त्याच्यामुळे आपल्या मोजक्या घ्यायच्या. चौथा मुद्दा, मला भूक लागल्याच्या नंतर ह्या पैशाचे जर फळं आणू तर खाली जायला 4 दिवस लागतील आणि वरी यायला 4 दिवस लागतील. मग हे पैसे माझ्या काय कामाचे येतं? असा निमकरोली नावाचा संन्यासी. पैशाच्या बाबतीत कीर्तनात विरोधात बोलणारी जगात खूप सापडतील, पण पैसा आवडत नाही असा माणूसच नाही.
भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया तलवाराची भस्मदंड छाया तलवाराची नाही त्या सुखनी द्रव्य लोभ माया नाही त्या सुखनी नाही त्या सुखनी द्रव्य लोभ माया नाही त्या सुखानी भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया तलवाराची भस्मदंड छाया तलवाराची नाही शिवले पैसे आणि सचल स्नान केलं. वाहता झरा होता. सचल स्नान कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला? स्नानाचे प्रकार 16 सांगितले. हे सचल त्याच्यात येत नाही, हे वेगळ्या स्नानात येतं. सचल स्नान आपण माणूस मृत्यू पावल्यावर मातीला गेलं की वापस आल्यावर येताना जिथं पाणी दिसल तिथं वल्या अंग वल्या कपड्यानं घरी येणं याला सचल म्हणतात. रस्त्यात पाणी जर नाही भेटलं तर आपले कपडे आपलेच पिळून टाकायचे, आंघोळीचं पात्र तांब्या पालथा घालायचा, बूट चप्पल सुद्धा धुवून बाहेर याचं, याला सचल स्नान म्हणतात. पैशाची हात लागल्या अंग स्पर्श झाल्याबरोबर निमकरुली नावाच्या महात्म्यानं, भारत देशातला महात्मा ज्याच्या चरणावर शंकराचार्य लोटांगण घालायचे, अशा महात्म्यानं पैशाची संगती झाल्यावर सचल स्नान केलं. कायवान वाता नपुरे वाणी ऐसा कोणी दावा हे जया नावडे ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्यापुत्र घोडे दारात नैवम गांजा कसम लिखितम. बस शकतो का आपण या चौकटीत? ते बसले म्हणून काय वानू आता न पुरे वाणी. अजून एक पुरावा सांगतो, संपला नाही टाईम. नाही. स्वामी रामांसोबत 14 मिनिटं शिल्लक आहेत. स्वामी राम एका प्रांतात गेले. त्या प्रांतात पंडिताईची संख्या भरपूर होती. आचार्य, पंडित, शास्त्री त्या प्रांतात जास्त होते. आपल्याकडे फार कमी होते शास्त्री. वारकरी संप्रदायात माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. या महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायात पहिले 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता आपण नशीबवान आहोत, आता आपल्याला शास्त्री भरपूर पाहायला भेटते, त्याबद्दल दुमत नाही. पण त्यावेळेला 3 शास्त्री होते. जगन्नाथ अण्णा. अहो अण्णांची कीर्तन तुम्ही आवताल काय नवले. आज जर अण्णा असायलेत आणि बाळ्या कीर्तन जर 100 ऐकायला तर बाळ्याच्या डोक्यातून विद्वत्तेच्या केळी उगल्या असत्या. विद्वत्तेच्या काव्यतीर्थ होते अण्णा, काव्यतीर्थ. मी एकदाच पाहिले. आरती कोणाची होत असती म्हणले? ज्याची संसारात रती आणि ज्याची परमार्थात रती. काही आहे का नाही याच्यातला फरक? कोणाची आरती नसती होत म्हणजे, कोणाची नाही. आरती तुकारामा. काय वाक्य असतील, काय शोध असले लोकांच्या डोक्यांचा. तुकाराम बाबा महामुनी मला बघायला भेटले नाही, आपलं नशीब फुटकं होतं. पण एक परवाला मागच्या 2 महिन्यापूर्वी एक वास्तूचं कीर्तन ऐकलं मी. प्रल्हाद शास्त्री दैठणकर, अत्यंत वय झालेली व्यक्ती, भारतस्थ. आता आपल्याकडे भरपूर शास्त्री आहेत. पंडित, शास्त्री, आचार्य त्या भागात खूप होते. स्वामी राम गेल्याच्या नंतर हे आचार्य खांद्यावर चौपर्ण पाय घाड्या टाकू लागले. स्वामी रामांना एवढी विद्वत्ता होती रामांची. राम काय साधे होते का? स्वामी रामांनी 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता. एका साध्वी स्त्रीकून चिमटा घेतला आणि तो चिमटा वाजल्याबरोबर आग्र्यात पाऊस पडतोय. ही स्वामी रामांची ख्याती होती. तर ती बाई जीवनात कोणाच्यात पाय पडली नव्हती. ती स्वामी रामांच्या पुढे लोटांगण घातलं. तर बाकीच्या शिष्याने विचारलं, माताजी, बीबीजी, आप चरण छोरे. मला काय हिंदी येत नाही, त्याच्यामुळे मी इचकीत नाही. मराठीत बोलतो ना, काय हरकत आहे त्याला. तुम्हाला कळत आहे, मला नीट बोलता येते. जिला गौऱ्या लावता येत नाही तिने धिरडे करूच नाही.
जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं चतुरा तसं दूध पेत होत ना. तुला पिठल्यातले गोळे फुटणं दुधाचा नाश करशील ना, तू कशाला बासुंदी करते? आम्ही तसंच पेत होत ना. हाय आपल्याला मराठी येते ना, कशाला आगाऊपणा. इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई आणि मग खाली राहिला. कशाला आगाऊपणा करायचा, फुकट कळण शेंडी वळवळ. आपलं आपल्या याच्यात बोलायचं ना. म्हणले महाराज बीबीजी आपण कोणाच्या पाया पडत नाहीत. ऐक म्हणे, आतापर्यंत मी सिद्ध केलेला चिमटा ज्याच्या हातात द्याला त्याने एकानंही वाजिल्यावर पाऊस पाडा नाही. महाराजांचं नाव काय? संतोष महाराज. वा, नावासारखा दम आहे घोडसा. प्रमाण पाठ आहे, छान आहे. माझं एक मत आहे, घोडं कोणाचा असू द्या त्याला घोडं म्हणा. लय गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणते. पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणते. अरे पाहुण्याचा असू की कोणाचा असू, गद गदच. विरोधकाचा असलं तरी घोड्याला घोडत म्हणावं. नाव नाही, माहीत नाही, काय नाही, चांगल्याला चांगलं म्हणावं. चांगली लोक आहेत, मस्त छानशी. मला वाटतं हे तंबाखू खात नसतील कोणीच, गुटखा वडीत नसतील, बिडी वडीत नसतील, आहे का नाही? चांगले. वा, छान. चला, बीबीजीने सांगितलं आतापर्यंत चिमटा बऱ्याच लोकांच्या हातात द्याला पण कोणी पाऊस पाडला नाही. मी सिद्ध केलेला चिमटा ज्यांना वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय तो पुरुष सिद्ध आहे. म्हणून शंकराचार्यांच्या पायावर तिनं लोटांगण घातलं. काय ताकद आहे. यांना नर्मदेनं पाणी दिलतं, खीर दिलती. काय वानवाता न पुरी वाणी. ऐका पुरावा. त्या प्रांतात स्वामी राम गेले. स्वामी राम गेल्याच्या नंतर आचार्य पंडित शास्त्री लोळण घालीत होते, लोटांगण घालीत होते. आणि चला म्हणले आपल्याला वरचा डोंगर बघायचा आहे. तिथे क्रोधी बाबा राहत होते. त्यांना नाव पडलं क्रोधी बाबा. हे नाव कोणी ठुलं माहिती आहे का? भंगिरी आहे ना. भंगिरी आहे नाव ठुलं. महाराजाला लोकायला कोणते महाराज आवडत आहेत? लय चोंभाळणार. हो, आहे नाही आहे नाही नाही ती स्तुती करणार. हे मोठे लोक यायला गरज नाही ना कोणाची. काय गरज आहे? अहो, देवाला मोठं करणारे हे येतं. त्याला तुमच्या आमच्या मोठ्याची गरज असते वे. देवाला मोठं. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. काय ताकद आहे. वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेष. वा, 30 सेकंदात प्रमाण म्हणतो तो वारकरी संप्रदायातला भजने आहे. आणि प्रमाणाच्या बाहेर प्रमाण म्हणतो. नाही, आपण नाही म्हणायचं. कशाला इथे कशाला. तसा मी रगीलच आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीतले चरबट भूते. एक जण म्हणला महाराज असं कडक बोलल्यावर कीर्तन नाही घ्यायचे. मला नकून घेऊ दे. अच्छा, दिलीप शेटनं जर 2 कोटी मला दिले, मी यरी म्हणालो बरं, मला जर 2 कोटी रुपये दिले तर आनंद वाटणारच आहे मला. पण बाळू जातानाच नगरला अटॅक येऊन जर मेला तर आमचं पोरग सरनाट टाकील का 2 कोटी? आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुमचे बटणं लय निबरड घेत का? या मला दाबायचेच नाही का? तुमचे बटणं नाही गावसायची या मला. आमच्यावर घेतल्यावर अशी खसखस पिकली तुमची. मला सांगायचं एक, मला किती सुखात फाचे कोणी ठरवलंय? पंढरपुरातल्या मालकानं. म्हणून लय मोठी वाळू दळायची नाही, पीठ पडत नसतंय. ज्वारी दळा, बाजरी दळा, गहू दळा, पीठ पडत असतंय. वाळू दळल्यावर कुठं पीठ पडत असतं वय? आणि पडलेल्या पिठानं काय खाता? गेले तिथे महाराज. पण हे पंडित आचार्य शास्त्री तिथं जात नव्हते. क्रोधी नाव का ठेवलं माहिती का त्यांचं? क्रोधी बाबा. ते कोणाला जवळ येऊ देत नव्हते. तुम्हाला सांगतो, चांगल्या साधकाच्या जवळ गेलेली माणसं साधकाला परमार्थ शून्य करतात ना. परमार्थ शून्य करतात. आता आपल्याकडे आळंदीमध्ये सद्गुरू कुरेकर बाबा. आता आपल्याला त्यांचं दर्शन झाल्यावर ज्ञानोबरायचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय. पण आपण त्यांच्या भोवताल मेळ घालणं त्यांच्या साधनेला अडथळा आहे. ती वेगळी लोक आहेत. ती संत नवती जगा मानसाच्या सारी. ती वेगळ्या महिमेतली लोक आहेत. ती वेगळ्या महिमेतली लोक आहेत.
पण भंगिऱ्याला वाटतंय त्याला बोलताना तंबाखूचे तोंड थेंब त्याच्या अंगावर चाललेत तरी त्याला वाटतं मी पाया पडावर सुमळायस का काय तू येडपट आहेस का काय तुझी पात्रता काय योग्यता काय आहे का नाही. आपण या अधिकारी साधूंच्या लांब राहिलं पाहिजे लांब. तुम्हाला एक सांगतो ह्या मंदिरात गेल्यावर पांडुरंगाला पेढात लावते आणि तोंडाला आपल्या हाताने पेढा खातो का तो पप्याच्या बापाला जर खाऊ घातला तर बरं होईल ना. पण पांडुरंगाच्या तोंडाला पेढा लावतील निघून जातील साऱ्या मुंग्या त्याच्या तोंडात काय करतील काही मिळच नाही. बरं जाऊ द्या तोंडाला लावला ठीक आहे लावला तोंडाला पण येडा घालताना मंदिराच्या पाठीला चिटकी त्यान देव मागून खातो का. तुम्ही पान मंदिराच्या पाठीला मागून हळीत कुखू लावलेलं पिढे चिटकिलेले तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव तरी सांगा त्याला दुपारा हाणतो. शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो मी वाचून सांगतोय तुम्ही भंगिऱ्याचं ऐकून उपास धरायला हेमोग्लोबिन कमी व्हाले तुम्हाला पिशव्याचे आजार व्हाले तर तुम्ही कर्कश बनायल्या रागीट बनायल्या घरातल्या लोकांवर ताव काढायल्या. माझ्या संप्रदायात 29 उपास सांगितले तितकेच करायचे. 24 एकादशा 5 परवान्या आणि एक अर्ध उपवास आहे तो सोमवार शक्य झाला तर प्रदोष. लवंगाव मंगळवार धरायली लवंगाव मंगळवार नाही सांगितले उपास. पाया पडतो तुमच्या. अहो लग्न झाल्यावर 3 महिन्याला एका नवरीची गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. तज्ज्ञ डॉक्टरनं सांगितलं ही आठवड्यातले 5 उपास धरून साबुदाणा खात होती म्हणून हिचं गर्भाशय खराब झालंय. नाही सांगितली उपास धरल्याने देव भेटतो का. आमचा एक मित्र नवरात्रात चप्पल घालीत नव्हता 9 दिवस नवरात्रीतला उपास धरीत होता आणि दसरा झाला की घोरपडी धरीत होता. माऊली बुवा हे मित्र नाही इतक्या नालायकाला मी मित्र म्हणायला मी काय गोळ्या संपल्यात का काय. हे सारे मित्र तुमचे येत काय अर्थ नाही माझ्या माईंनो. एखादी बाई जर सकाळी तुळशी लिडे घालीत असेल ना म्हातारी अहो लय वासका त्या म्हाताऱ्या का शिस्तीत आहेत का. सून स्वयंपाक करताना नातवाची लक्झरी दारात उभी राहते शाळेतली. ऑटो रिक्षा असेल लक्झरी असेल मिनी बस असेल नातवाला इंग्लिश स्कूलला कोण्या शाळेत टाकला असेल ते पोट्ट न्यायला गाडी येते का नाही. मग त्याची माय स्वयंपाक करताना आजीनं जर डबा भरून दिला तर तिला पॅरालिस येणार आहे का. हा त्याचे सॉक्स द्यावा त्याची पेन्सिल द्यावा त्याचे बूट द्यावा हाय आजीनं करायला पाहिजे का नाही. पण त्याची माय स्वयंपाक करी ती ना आजी तुळशी लिडे घाली ती आणि पोराची पेन्सिल घरी विसरली ते नुसतं थुत्तर घेऊन घरी आलं पेपर कोराच. आणि त्या दिवशी मी गेलो बाई महाराज आमच्या घराला काय दिष्ट लागली बाई. पाहणं पोरग शाळेत गेलं आणि कोराच पेपर देऊन आलं. मी पोराच्या माईला म्हणलं बाई पेन्सिल काय करावं महाराज. मालकाचा डब्बा दिला आणि बाळाच्या डब्याचा स्वयंपाक करीत असताना डबा भरता दप्तर दिलं पण पेन्सिल द्यायची विसरली. आजीला म्हणलं तो काऊन नाही पेन्सिल दिली. मी हरिपाठ म्हणू लागले. मी म्हणलं मग तो हा नातू नापास तर होणारच आहे पण मोठं झाल्यावर तू हांगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे तुला ट्रॅक्टर खाली चुडीणार आहे. तू नातवाचा डबा भरणं त्याची तुझी सुंदर स्वयंपाक करीत असेल ना तर तू नातवाचा डबा भरणं आणि नातू शाळेत गेल्यावर मग 200 प्रदक्षिणा घालणं तुळशीला 200 घालणं तो हा का तुझे पाय मोडायलेत का. हे संसारात चुकीचं वागत आहेत आणि मग अपेक्षा मोठ्या करते याची आहे कच्ची धन नाही त्याची परत्र पुसाची काही. हे इथं नीट न वागते त्याला देव उपसन भेटत असतो का. घरात चांगलं वागा देव तुमच्या पाठीमागे राहील. विठाला नाव ठेवलं रागीत क्रोधी बाबा. स्वामी रामांनी सांगितलं जायचंय. 2 मिनिटं शिल्लक घेतो 5 मिनिटं घेतो ते 5-6 मिनिटं सद्गुरू स्वामींची सेवा. हो तिथे गेल्याच्या नंतर त्या क्रोधी बाबानं पाहिलं सूर्याकडे तोंड करून साधना करीत बसलेला दगडावर बसलेला साधू. स्वामी रामांना बघितल्याबरोबर मान वाकली आणि स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं. शास्त्रीला पाया पडावं लागलं. हे जे शास्त्री होता का याला पाया पडावं लागलं. खाली उतरल्याबरोबर राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए जेवून जा. जी स्वामीजी जी. आणि सोबत एक शास्त्री आलता का त्या शास्त्रीला सांगितलं पाणी भरून आण. पाण्याचा माठ द्याला लाव बोले ओ शुद्ध जल लाव बोले आण पाणी. ते गेलं वाहत्या गंगेतून पाणी आणलं. खोलदरी होती नदी वाहत होती त्याच्यातून पाणी आणलं.
इधर आ बोले, मांडी खालून एक सुरा काढा. काय करता येत नाही त्याला. आणि कोपऱ्यात एक चवळ पडेल होतं. हे सुरा घे, हे कपडा घे. आणि आत्ताची आत्ता एक गंगेत प्रेत वाहत आले, त्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. कशाचं माहिती आहे? मड्याचं. आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी. काय वानवातानं पुरेवानी सांगतोय. एक अंत्यविधी मातीत टाकणं, एक अंत्यविधी विस्तवात टाकणं, आणि एक अंत्यविधी उत्तर भारतात मोठ्याल्या नद्यामध्ये सोडून देणं. 3 प्रकारचा अंत्यविधी पुराण प्रणालीचा आहे. चौथा आपल्या भारत देशानं स्वीकारलेला अंत्यविधी नाही. एक प्रेत वाहत आले, त्याच्या मांडीचं मांस काढून आण. होता कोण माहितीये? शास्त्री. ते म्हणला आयुष्यात का मच्छर मारला नाही रे, आणि मड्याचं मांस कापून आणायचं. पण म्हणले कापून आण. त्याला माहित होतं नाही जर कापलं तर ह्या सूर्यानं मला कापिते. त्याचं नावच होतं क्रोधी बाबा. आणि गेलं लट 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 कापलं ते मड. उघडं कडीला आलतं, उघडं केलं त्याची मांडी, ते मांस काढलं, त्याच्यात बांधून आणलं. धोकेला बोले, धुवून आणलं मांस. 3 दगड टेकले. त्या साधूनं दगडावर दगड हाणल्याबरोबर इस्तू पेटला, त्याच्यावर गाडगं टेकलं. दाल दो बोले, मधात मांस टाकून दे. मांस टाकलं मधात. वरी दगड झाकून ठेवला. एका झाडाची पानं आणले, एक स्वतःला घेतलं, स्वामी रामांना घेतलं. आपको प्रसाद होना. आता शास्त्री होतं, त्यानं कधी मच्छर मारला नाही, ते माणसाचं मांस खातो का? मला वाटतंय आपल्या बऱ्यापैकी लोकायला या भारत देशातले साधू आणि देव कळालेत नाहीत अजून. तुम्हाला एक सांगू का, साधूला आणि देवाच्या विरोधात कधीच वाईट बोलायचं नाही. संत मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती. पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. संत मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती. तुला आवडत नाही ना, त्या गावाला जाऊ नको. जे गाव आवडत नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायला सुमल्या. मुकाडे बसणं नाही बोलायचं, नाही बोलायचं. ह्या देवाच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत बोललं तर चांगलं बोला. निंदा अथवा स्तुती. हा, हिंमत आहे का आपली? ती कोणाची? जनाबाईची हिंमत होती, आपली काय हिंमत होती ती? असो. आणि स्वामी रामांनी सांगितलं दाल दो मुझे भी प्रसाद. शास्त्रीच्या लक्षात आलं शंकराचार्य प्रसाद घ्यालेत. मग आपलं काय कथा आहे? टाकलं. ला बोले. आता त्याला ते पात्र आणायची भीती वाटू लागली. खाली मान घातली आणि ते क्रोधी बाबा उठले आणि ते गाडगं उचललं. गाडगं उचलल्याच्या नंतर पहिला प्रसाद टाकला स्वामी रामांच्या पात्रावर, दुसरा टाकला त्याच्या, आणि तिसरा स्वतःच्या पात्रात घेतला आणि गाडगं चुलीवर नेऊन ठेवलं. तर प्रसाद कशाचा पडला होता माहित होता? खिरीचा. खिरीचा. तर शास्त्रीनं पत्रवाळी सगट खाल्लं. पत्रवाळी सगट खाल्लं. आणि मग क्रोधी बाबा म्हणले तू खाली माझी निंदा करू लागला ना? हो म्हणे महाराज. स्वामी रामांना म्हणू लागलं ते क्रोधी महाराजे, ते पागल महाराजे, ते आंघोळ करीत नाही, खाली निंदा करू लागलं. 14 किलोमीटरवर केलेली निंदा ज्याला कळती ते कोण असेल? सामान्य ताकद आहे का ती? अहो, जी निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष. ज्ञानोबरांची ताकद महाराज. मेलेलं माणूस उठवा. सच्चिदानंदा बा गोविंदा का निजलासी हो जागा. ऐकुनी वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. अभंग नाही बरं, शपक आहे. मेलेल्या त्या बाबाला उठिलं आणि पतिव्रतेचा मनोरथ पुर. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. काय ताकद या लोकांची. जीवन आटपल्याच्या नंतर क्रोधी बाबांना सांगितलं, हे शास्त्री, ये पात्र में बचा वाला जो कोई खाना है देख के आओ बोला. तर त्याच्यावरचा दगड काढा माऊली, तर गाडग्यात मासाचे तुकडे होते आणि पात्रावर टाकल्यावर खीर होती. कोणाची ताकद आहे? त्या महात्म्याची. काय वानू आता न पुरे वाणी. एक ज्वलंत घडेला इतिहास. इकडची चौकट आणली श्री शैल्य मल्लिकार्जुनाची, ती आग्र्याच्या किल्ल्यात ठेवली. बादशाहांनी महाराष्ट्रात मुक्काम केला. अशा सद्गुरू रंगनाथ स्वामींची जशी समाधी आहे,
जाज्वल्य समाधी, अशा समाधीला खडीसाखरेचा प्रसाद होता. आणि खडीसाखरेचा प्रसाद दिंडी घेऊन जात असताना बादशानं ताट हिसकून घेतलं आणि स्वतःच्या जेवणाचं मासाचं ताट तिकडं दिलं. तर बादशाच्या हातात खडीसाखर होती आणि ते ताट तिकडं समाधीच्या पुढं दगडावर टेकलं की ते समाधीवर ते दगडावरचं ताट उघडं केल्यावर मंजुळेनं पाणी शिपडल्याबरोबर खडीसाखर त्याच्यात तयार झाली आणि मासाची इकडं खडीसाखरेचं मास तयार झालं. शेवक इंशाल्ला ला इलाही ला इल्ला इंशाल्ला रहीमिल्ला गजब हो गया बोले सरकार. काय का गजब बोले मासाची खडीसाखर. कुछ भी पाते करता बोले दिमाग फट गया तेरा, असं म्हणत असेल ना ते. आता आपल्याला काही जास्त हिंदी येतच नाहीत का शल्लय मध्ये हिचकायचं. मला एक कळतंय, ज्या गावात कोणाला दिसत नाही तिथं चष्म्याचं दुकान टाकायचं नाही. कसे इटते. आणि ज्या गावात कोणीच लग्न केलं नाही तिथं लुगड्याचं दुकान टाकायचं नाही. कसे इटते. कशाने आपल्याला असं असा धंदा केल्यावर मातीत जाऊ ना आपण, त्याच्यामुळे नकोय ते. आणि मग सांगितलं असं का. देखो बोले अरे माझ्या हातात खडी साखर आहे. ताटात पहा, ताटातल्या खडी साखरेचं मास तयार झालं नंदुबा. आणि तिकडच्या मासाची खडी साखर. म्हणून त्या राजानं आजही त्या समाधीला इनाम म्हणून जमीन दिलेली आहे. जमीन आजही त्या समाधीला जमिनीचा इनाम आहे. मुसलमान राजा त्या काळातला साधूचा प्रताप पाहिल्याच्या नंतर स्वतःच्या खर्चानं जमीन विकत घेऊन या महाराष्ट्रातल्या साधूच्या मंदिराला जमीन देऊन टाकतो. इतकी मुस्लिम समाजाच्या राजाच्या अंतःकरणातला भाव बदलायची ताकद या महाराष्ट्रातल्या भारतातल्या संतात आहे. आणि त्या संतांची काय वानवाता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तशी विढोबा